आपण म्हाळसा अनुभवली, तिच्याशी संवाद साधला, त्याचबरोबर बानूशी गप्पा मारल्या. मला आत्ता बोलतं करायचं आहे ते आमच्या वहिनींना, म्हणजेच कांचन देवदत्त नागे यांना. स्वागत करूया कांचन वहिनींचं. नमस्कार. किती छान. तुमच्याशी बोलण्याआधी मला तुम्हा दोघींना विचारलंय, तुम्ही यांच्या घरी अलिबागला जाऊन आलात का? नाही सर, नेलं नाही असं नाही, त्याच्यापेक्षा त्या आल्या नाहीत. एक मिनिट त्यांना पण बोलू द्या ना. देवा आता कधी बघितलं असं भांडण. आणि तक्रार ही आहे की तो जेजुरीलाही बऱ्याचदा गपचूप जातो. सगळ्या जेजुरीकरांना मला सांगायचंय, पहाटे चुकून मकून जर तुम्ही उठू शकलात तर तुम्हाला कदाचित देवाचं दर्शन घडू शकतं आमच्या. तो पहाटे गपचूप निघून जातो. हा, तो निघून जातो, तो सांगतच नाही. काय कधीही. मग मला फोन येतो, मी आता जेजुरीला पोचतोय 3:30-4 पहाटे वगैरे असं, किंवा कधी कधी दर्शन झालेलं असतं किंवा देवळाच्या तिथे उभा असतो आणि मी आता इथे आहे, मी आता निघतो आणि मी परत शूटला जाते. एक मिनिट, हे काय आहे? आणि आम्हाला फोटो पाठवतो ग्रुपवर, म्हणून मी आता इथे म्हणजे आम्हाला यायचं होतं तिथे कोणी बघितलेलं नाही. तिकडे एक युवराज म्हणून एक पुजाऱ्यांचा मुलगा आहे, त्याला फक्त माहिती असतं मी येतोय ते. कारण जे काही आज देवदत्त नागे किंवा देवा हे नाव सर्वत्र प्रेमाने घेतलं जातं ते केवळ खंडेरायांमुळे. आणि मला तर असं म्हणायचं आहे की सुरुवातीलाच मी एक प्रश्न विचारला होता की हे तुम्हालाच का मिळालं? अनेक कलाकार असताना तुम्हालाच का मिळालं? आत्ता मला तुम्हालाच का मिळालं याचं उत्तर मला मिळालं. आणि त्यातली भावना